भारत लवकरच हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद सारख्या मोस्ट वॉन्टेडची यादी पाकला सोपवणार। दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारावे असं वाटत असेल तर विश्वसनीयता सिद्ध करायची आहे, मग दहशतवादी द्या, भारताचं पाकला आव्हान। पाकिस्तानने पश्चिमेकडच्या सीमेवर 1000हून अधिक तोफा केल्या होत्या तैनात। 750 छोट्या आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र ठेवली होती सज्ज। हे पाहून भारताकडून रातोरात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करून पाकला प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती। 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानने हवाई हद्दीचा केला होता भंग। संरक्षण मंत्रालयाचं बजेट 50,000 कोटींनी वाढवलं जाण्याची शक्यता। आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर पूर्तता होऊ शकते। यंदा संरक्षण खात्यासाठी 6,81,000 कोटी रुपये देण्यात आल्याची ही माहिती। खासदार शशी थरूर यांच्या नावावर काँग्रेसकडून फुली। परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातून वगळलं। सरकारने जाहीर केलेल्या यादीत मात्र थरूर यांचं नाव, काँग्रेसच्या यादीत मात्र थरूर यांच्याऐवजी इतर चौघांची नाव। थरूर यांच्याकडनं मोदींची अनेकदा स्तुती। ऑपरेशन सिंदूर नाव निवडल्याबद्दलही केलं होतं कौतुक। त्यामुळे थरूर यांचं नाव शिष्टमंडळाच्या यादीतनं काँग्रेसने वगळल्याची चर्चा। युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी केली अटक। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। आतापर्यंत 6 पाकिस्तानी हेरांना अटक केल्याची माहिती। बुलढाणा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धाड आणि धामणगाव 2 गावांचा संपर्क तुटला। पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। विविध गावासह शेतात साचलं पावसाचं पाणी। फळबागांसह पिकांचंही नुकसान। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। नदी नाल्याला पुराचं स्वरूप। पावसामुळे वडनेर भैरवमध्ये 15 ते 20 शेतमजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या। बीड तालुक्यातल्या कुटेवाडी शिवारात अवकाळी पावसामुळे कांदा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान। शासनाने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। परभणीत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पाऊस पडल्यानं वातावरणात गारवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।